अहो शिट्टीकडे गेलं ना तरी चहा काय गेलं ना तर ती माणूस म्हणते चला ना महाराज आमच्या घरी दुधाला. त्याच्या घरी दुधाला गेलं बायकोला आवाज येते ए स्मिता अगं ए स्मिता उठतीस का ग. ज्याचा उठच म्हणण्याचा अधिकार नाही तो शिकलेला. मग ते जनावर हळू सुटणार. केस माग मोकळे सोडलेले अंगामध्ये गाऊन अन भवाळ्या कट केलेल्या. भवाळ्याला काय महुळ बसते का काय की देव जाणे. भवाळ्या कट केलेल्या आणि तिची बोलायची स्टाईल बंटी जस काय कुत्र पाळलं. आणि एक जण आलं ना ते असं सांगतात ना हे महाराजांनी चांगलं केलं तरी सर्वांना महाराजांना उडण द्या आयुष्य असं सांगतात ना. ते आलं हो 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 हे महाराजांनी नंबर 1 केलं. याचं नाव माहीत नाही त्याला. हे महाराजांनी नंबर 1 केलं तर गावकऱ्याच्या वतीनं टाळकऱ्याच्या वतीनं गायनाचार्याच्या वतीनं मृदुंगाचार्याच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. त्याला होती मड्यावर बोलायची सवय. पिली नाही पाहिजे गांजा सुद्धा ओढला नाही पाहिजे. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है आणि अपने पलों में का दाम खरीद कर मुंह में मिट्टी आती है. मग दारू पिल्यावर काय होते अक्कल गुंग होते. कशी होती याव एकानं दारू पिली आणि बातम्या ऐकत बसला. त्याच्यामध्ये मोदी म्हणजे प्यारे देशवासी हो. त्याला वाटलं प्यारे देशवासी हो. दारूवाले कुठला अर्थ कुठे लावतात. एक जण मला एका गावाला खोकला लागला होता. खोकलत कीर्तन केलं. एक जण आलं मी आजवर म्हणलं महाराज खोकला लागला का. म्हणलं हो खरंच लागला. ते म्हणलं काय नाही एक औषध आहे पिता का. म्हणलं द्या ना तुम्ही खरं पितो. ते म्हणलं दारू प्या दारू. म्हणलं सहज विचारलं मी होय दारू न खोकला लागतो का. ते म्हणलं महाराज तुम्ही का डोक्यावर पडले का. आपलं घर गेलं पैसा गेला भर चौकातलं दुकान गेलं शेती गेली तुमचा खोकला सामान्य गोष्ट आहे. हे असं बायको पण गेली हे असं म्हणजे दारू पिली नाही पाहिजे आणि गांजा सुद्धा ओढला नाही पाहिजे. आणि ज्याला आता बघा ज्याला ऐकू येत नाही त्याला लग्नाच्या बैठकीमध्ये बसायचा भलताना. अहो एका गावाला मी कीर्तनात गेलो भेटलं ना मला असं चांगलं भैरगीर. म्हणलं जहारी म्हणलं हा म्हणलं जहारी दिसेना गेलं काय नाही. म्हणलं मी जहारी. म्हणलं हो महाराज आत्ताच जेवलं नेमकाच जेवलं. म्हणलं बापूचा टायमाला गेलेला दिसते आपला काय नाही 2 तासाशी म्हटलं काही नाही. अहो कीर्तनात बापू असा खट समोर बसला होता. सुरुवातीला मान हलू लागला नंतर असंच करू लागला. म्हणलं बापूचा खूप अभ्यास दिसायला. चाल कापत त्याच्याकडे बघून कीर्तन केलं बापूकड. अहो कीर्तन संपलं ते नारळ पाकिट घेऊन येतात ना माणसं त्याला म्हणलं बापूचा खूप अभ्यास आहे काय की. ते म्हणलं काय अभ्यास आहे काय अभ्यास भैर आहे ते आता अशा भैरासमोर का हाणून घेऊ. बघा असं म्हणजे कुठं बी कुठला अर्थ कुठे लावतात बघा. मग मी म्हणलं कीर्तन लेट सुटलं. म्हणलं माझी झोपायची व्यवस्था. ते म्हणले चला ना त्या बापूच्या घरी. म्हणलं नका मंडपात झोपतं पण बापूच्या नका. ते म्हणलं हां झोपलं म्हातारं. मी म्हणलं बरं गेलो. योगायोग असं झाला त्याच्या शेजारी मावा कट टाकला. दुपारी संध्याकाळच्या 1:30लाच जाग आली म्हाताऱ्याला. कोण हे महाराज. मला पटत नाही बघा. ती प्रश्न उठवला मला. प्रश्न आपणच विचारायला उत्तर आपणच पडायला. डबल महाराज आहे का. बरं होय महाराज इथं कशाला आला. मी म्हणलं उसं खुरपायला. आता काय काम आहे आम्हाला. बघ डबल म्हणते होय महाराज लग्न गिग्न झालं का. म्हणलं नाही लग्न गिग्न काही नाही. मग लेकरं बाळ खुशाल असतील आता काय लोकांची इकत आणू. एक जण मला डबल म्हणलं होय महाराज काही व्यसन गिसन. मी लोक अजिबात व्यसन नाही सुपारीचं व्यसन नाही. ते म्हणलं अहो हसल्या गिसल्या तंबाखू सोडून देत होती. कुठला अर्थ कुठं. अहो जाऊ द्या. मी म्हणलं झोपा बापू झोपा तुम्ही झोपा. बापू झोपला. सकाळी उठलो बापूच्या आधी गाडीत बसलो. बापू म्हणलं डोळे चोळ म्हणलं महाराज पुढच्या वर्षी मया घरी आम्ही म्हणलं तुमच्या 13वीला कीर्तन ठेवलं ना तरी सुद्धा येत नाही. अहो बघा विनोदाचा स्वभावात विनोद जरा झाला. बघा मी तुम्हाला 4 वर्ग सांगतो. किती सांगतो 4. पहिला वर्ग असा आहे बी शुद्ध आहे फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग असा आहे बी अशुद्ध आहे फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग असा आहे बी ही अशुद्ध आहे फळही अशुद्ध आहे. चौथा वर्ग असा आहे बी ही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध. बी ही शुद्ध आहे आणि फळही
शुद्ध आहे. कबीर महाराज रूपी बी आहेत, कमाल महाराज रूपी फळ आहेत. एकदा काय झालं, कमाल महाराज खेळत होते. खेळता खेळता वारकऱ्याची दिंडी आपल्या घरी येत आहे म्हणून बाबाला सांगण्याकरता पळत पळत घरी गेले. ते म्हणतो, बाबा अहो आज आपल्या घरी वारकऱ्याची दिंडी येत आहे. तेव्हा कबीर महाराजाच्या डोळ्याने दोन दोन तारा वाहू लागले. तेव्हा कमाल महाराज म्हणतात, का बाबा आपल्या घरी वारकऱ्याची दिंडी येत आहे तुम्ही का लढता? तेव्हा कबीर महाराज म्हणले, अरे बाबा आपल्या घरी वारकऱ्याची दिंडी येत आहे याचा मला आनंद आहे, पण त्यांना खाऊ काय घालायचं याचं मला दुःख आहे. अहो मग काय झालं? तेव्हा कमाल महाराज म्हणले, बाबा आपण चोरी करायची. चोरी म्हणल्यानंतर कबीर महाराज म्हणले, नाही बाबा आपण चोरी करायची नाही. आपण जर का चोरी करायलो आणि पकडण्यात जर का आलो तर गावातील लोक काय म्हणतील? काय म्हणतील? कमाल आणि कबीर दिवसभर भजन करतात, रात्रीच्या म्हणलं तर चोऱ्या लुबाड्या असे धंदे करतात. नको बाबा आपण चोरी करायची नाही. अहो मग कमाल महाराज म्हणले, बाबा आपण चोरी करायची. आपल्याला शिदा लागते त्याचा एक कण घ्यायचा नाही, पण वारकरी जेवून जावे इतकाच शिदा घ्यायचा. अहो चोरी करायसाठी गेले आणि एक असं ताटवं होतं. ते ताटवं पाडल्या गेलं आणि तिच्यातून कमाल महाराज आत शिरले आणि लागला तितका शिदा घेतला आणि कबीर महाराजाजवळ दिला. आणि बाहेर येता येता एका तेलाच्या पिप्याला पाय लागला आणि दुकानदार जागा झाला. आणि त्या दुकानदाराने कमाल महाराजाचा पाय धरला आणि कबीर महाराज म्हणतात, अरे बाबा ये ना चटकन बाहेर, आपल्याला वारकरी जेवू घालायची. कमाल महाराज म्हणले, बाबा अहो काही नाही, तुमच्याजवळ ती तलवार आहे ना, काय करा तुम्ही? तिनं माझं मुंडकं कापा म्हणल्याच्या नंतर कबीर महाराज म्हणले, बाबा अरे तू माझ्या पोटचा गोळा आहेस असं काय म्हणायला लागला. तेव्हा कमाल महाराज म्हणले, बाबा तुम्हाला जर का वाटत असेल आपल्या घरी वारकरी जेवून जावे याकरता तुम्हाला माझं मुंडकं कापावंच लागेल. अहो वारकऱ्याचा विषय आला ना, मागा पुढं न विचार करता स्वतःच्या पोराचं मुंडकं कापणारा बाबगला का? वाजवा की, जेवले का नाही? हां टाळी. मग काय झालं, मुंडकं कापलेलं आणण्यात आलं आणि ते मुंडकं खुटीला टांगलं. काय केलं? खुटीला टांगलं. बायकोला म्हणले, हे जोपर्यंत वारकरी जेवून जात नाहीत तोपर्यंत लढायचं नाही, ओव्या गाऊन स्वयंपाक केलेला करा पाहिजे. अशी तुम्ही माय बघली का हो? स्वतःच्या पोराचं मुंडकं असं खुटीला टांगलेलं आहे आणि असं इथं ओव्या गाऊन स्वयंपाक केलेली माय बघली का तुम्ही? बघली? अहो बघा, वारकरी आले गेले जेवले आणि वारकऱ्याला वाट लावण्याकरता कबीर महाराज चौकात गेले. तर सर्व वारकऱ्याला ते धड नसलेलं शरीर राम राम घालतोय, जय हरी घालतोय. अहो मग ते शेवटचा एक वारकरी येतो, कमाल महाराजाचा खांदा दाबतो, म्हणतो, अरे कोणाच्या पोराचं धड आहे रे? ज्याला मुंडका नसलं तरी राम राम घालतोय, नमस्कार घालतोय, जय हरी घालतोय. कोणाच्या पोराचा असेल तेव्हा कबीर महाराज म्हणतात, जाऊ द्या ना बाबा, आपल्याला काय घेणं ते नाही, जाऊ द्या. तेव्हा तो वारकरी म्हणतो, याचा जर का मुंडका असेल तर मी जिवंत करू शकतो. तेव्हा कबीर महाराजांच्या डोळ्यांनी धीर सोडला आणि घरी गेले, खुटीला टांगलेलं मुंडकं आणलं आणि मुंडकं जोडलं गेलं. काय केलं? मुंडकं जोडलं गेलं. पण जे शेवटचा वारकरी नसून पंढरपूरचा चालक मालक भगवान पांडुरंग परमात्मा होता. म्हणून तुम्ही जशा फळाची अपेक्षा केली तसं बी लावलं, पण त्याची वाणी कशी पाहिजे तेच अभंगाचं दुसऱ्याच्या. अमृताची वाणी देह देवाची कारणी, तुकोबाराय सांगतात त्याची वाणी अमृतासारखी पाहिजे. तुकोबारायांनी सांगायचं झालं तर तुकोबारायांनी याच अभंगात सांगलं काय, मुखी अमृताची वाणी. आणि माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगलं काय, साच आणि मवाळ मिथुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. मग कसं बोलायचं? चांगलं बोलायचं, गोड बोलायचं. आपल्या कसे बोलतात, मार खायासारखेच बोलतात. अहो मग बोलायचं, आता बोलायच्या ट्रिका निघल्या. शिट्टीकडे गेले ना तिकडली बोलायची ट्रिक आलं, खेड्याकडे गेले ना तिकडली बोलायची ट्रिक आलं. अहो शिट्टीकडे गेलं ना, तरी चहा प्यायला गेलं ना तर ती माणूस म्हणते, चला ना महाराज आमच्या घरी दुधाला. त्याच्या घरी दुधाला गेलं, बायकोला आवाज येते, ए स्मिता, अगं ए स्मिता,
उठतीस का ग? ज्याचा उठाच म्हणण्याचा अधिकार नाही तो शिकलेला. मग ते जनावर हळू सुटणार. केस माग मोकळे सोडलेले, अंगा म्हणजे गाऊन आणि भवाळ्या कट केलेल्या. भवाळ्याला काय महुळ बसते का काय की देव जाणे. भवाळ्या कट केलेल्या आणि तिची बोलायची स्टाईल घंटी जस काय कुत्र पाळलं अशी तिची बोलायची स्टाईल. मग ते म्हणते अगं चहा कर ना, पाहुणे आली त्यांना. मला जमतच नाही, तुम्ही करा, त्यांना पण द्या आणि मला पण थोडा द्या. अशी तिकडली बोलायची स्टाईल. आणि आपले खेडं काय कमी आहे काय? खेड्याला कमी समजू नका. खेड्यामध्ये गेलं ना दन दन सागरा आवाज होते, दोन कोसावून आवाज येते, उठ महाराजाला चहा पियाला उठ. ते उठणार नाही. मग ते साखळी वाजून नावपट ठेवते, हे उठ ठकीची माय पिंट्याची आजी उठ बाबा आलाय. तर मग सुतानं पांघरून काढते आणि ते काय लावलं टॉय 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 टॉय. सकाळचा गारवा पडला लागली बाबाला घाल बाबाला चुलीच. मी आपल्या चपल्या घातल्या आणि दादा सुट्टे 10 रुपये असले तर द्या. रस्त्यानं हॉटेल बघून चहा पितो. तुम्ही पण टेन्शन घेऊ नका आणि त्याला पण टेन्शन देऊ नका. अशी तिकडली बोलायची काही. बघा साने गुरुजीचं पुस्तक आहे. काय साने गुरुजीचं श्यामची आई नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये साने गुरुजी आंघोळ करतात आणि आईला म्हणतात अगं आई मला घरात यायचं ग, तुझा पदर आथर ना. साने गुरुजीची आई म्हणते अरे बाळा तसाच ना चालत. साने गुरुजी म्हणतात नाही आई मी झालो ना माझ्या पायाला दुर्डा माती लागेल. तो साने गुरुजीची आई म्हणते बाळा या लहान वयात जसा तुझ्या पायाला डाग न लागण्याची काळजी घेतोस तसं उभ्या आयुष्यात तुझ्या चारित्र्याला डाग न लागण्याची सुद्धा काळजी घे. बघा म्हणून असं असलं पाहिजे. बघा आता प्रेम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. कसं काय आपले लोक म्हणतील प्रेम केलं इकडून इकडे पळून गेले लग्न केलं. मात्र मी म्हणतो प्रेम केलं पाहिजे. कसं काय? लिहून ठेवा. प्रेम परिचयों को पहचान बनाता है, प्रेम वीरानी को गुणसान बनाता है और मैं कहता हूँ प्रेम इंसानों को ही भगवान बनाता है. प्रेम इंसानों को ही भगवान बनाता है. म्हणून काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. मग आपण प्रेम नाही केलं, आपण काय केलं? लोकांचंच वाटोळ व्हायचं केलं. जन्मोजन्मी आम्ही सुपडे साप केले आणि प्रत्येकाच्या घरावर टेंबे लाविले. आपण असे धंदे केले, आपण लोकांचं वाटोळ व्हायचं केलं. रात्रंदिवस धुऱ्याला धुरे खोरले हाय का ना बोलत नाही. म्हणून आपण हे धंदे केले आणि संत मायबापानं काय केले? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. मायबापानं काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संत मायबापानं असं केलं, आपण तसं केलं नाही. आपण काय केलं? एवढंच केलं. अहो बघा एका एवढं हे असे पोरं काय कमी नाही. तर एकानं मला आलं म्हणलं हे घ्या महाराज 20 रुपये. मी म्हणलं बापू कव्हाच देत नाहीत, आज कसं काय दिले? ते मला नोट नकली आहे. अशाच मग का हाणून घेऊ? बघा मग काय अहो हे नाही. एक नवीन जोडपं माझ्याजवळ आलं. एक नवीन जोडपं माझ्याजवळ आलं आणि ठेवली अशी 200ची समोर. अशी 200ची समोर ठेवली. आपलं काय काम असते? घ्यायची आणि टाकायची. आता बघा मी घेतली आणि टाकली खिशात. ते म्हणलं महाराज हे आमच्या मंडळी. म्हणलं वा चांगली गोष्ट आहे. प्रेग्नेंट आहे म्हणलं चांगली गोष्ट आहे. मुलगा होईल का मुलगी? आता हे मला कळते होय. हे जर मला कळायला असलं तर मी 2-2 तास गावभोवनं फिरलोच नसतो ना. अहो हे जर मला कळायला असलं गावभोवनं फिरलोच नसतो. आता काय करावं म्हणलं. नाही सांगलं तर पैसे वापस घेते. म्हणलं जाय नक्कीच पोरगा होईल. ते म्हणलं त्यानं गोसाई धरून आणला होता. गोसाई घेतली जाणार इतकं. मी म्हणलं टाकते काय किंवा गोसाई कळते का तुम्हाला? कळते का? ते आपल्या इकडे येतात बघा अशी पेटी गळ्यात टाकून एकाकडे धान्याचं असं हे सोडून आणि ते म्हणतात जर असं मला पाठाय मी म्हणून दाखवत हे मच्छिंद्र नात्या नाकातून म्हणतात आणि या गोरक्ष नात्या आणि बाबाजी जन्मले उकंडते बाबाजी जन्मले उकंडते गाणगापुरावनी अक्कलकोटाकडे
बाबा निघाले पोटाकडे. आपल्या खेड्यापाड्यातल्या बाया येतात आणि बाबा इतकं ऐकलं ना बाई धान्यच भरायला लागते सुपात. डबल ते येते बाई सुपात धान्य घेऊन म्हणते महाराज घ्या धान्य घ्या धान्य. ते म्हणा नाही 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 बाबा कोणाचं घेत नाही. मात्र सुट्टे तांदूळ असले तर दे. बाबा मग घेते. मग बाबा सांगते बाई तुला 4-5 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. बाई म्हणते सांगा मामा. बाबा बाईला म्हणते बाई काळे कपडे कधी घालत जाऊ नको. अमावस्या पौर्णिमेला त्या पोटात दुखते दुखो का न दुखो. बाई म्हणते बराबर बाबा बघा दुखो का न दुखो. बाई म्हणते बराबर. डबल म्हणते अमावस्या पौर्णिमेचं पाणी सांडून देत जाय. आणि एक सांगतो लग्न झालं तेव्हापासून तू या नवऱ्यानं पटत नाही हे तर सगळ्यालाच माहीत आहे. बघा ते तसा गोसाई. आणि ते मग म्हणते बाई द्यायचं असेल तर सुट्टे तांदूळ दे. बाबा चालला आता नदीला. मना कशाला माशा धरायला म्हणा की मी काय एकल्यानं गुत्त घेतलं. आता म्हणजे तुम्हाला गोसाई कळायला म्हणा. आता त्यानं घेतली इटकर घालतोच म्हणलं जाय नक्की मुलगी होईल. आता मला कळते होय. हे जर मला कळायला असतं 2-2 तास गाव कुंपल्यात फिरलोच नसतो. बसल्या जागी धंदा झाला असता. काहीच नाही. 100ला पोरगी 200ला पोरग. 100ला पोरगी 200ला पोरग. 100ला पोरगी 200ला पोरग. बसल्या जागी धंदा झाला असता. मला काय करू आता. मग होत नव्हतं तसं. गळाला असला तर हे करतच फिरलं नसतं. बघा मग काय केलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे. बघा मग तेवढंच नाही ज्याचं लग्न झालं ना त्याला विचार लग्न झालेल्याची गत. अहो ज्याचं झालं नाही त्याला वाटते अहो एकाचं लग्न ठरलं ना त्याला जहारी घालायचं. जहारी ते फुर रेंज असते. जहारी लग्न झालं आणि 2-3 महिने होऊ द्या मग जहारी घालायचं. जहारी म्हणायचं 2 काड्या उतरल्या. डबल त्याला 2-3 लेकरं होऊ द्या मग जहारी घालायचं. जहारी मग आता समजायचं काडी 1% राहिली आणि त्याच्या बायकोची घरात भांडण चालू असू द्या मग जहारी घालायचं. जहारी ते मला संन्यासी राहिलेलं परवडत होतो मला. बघा म्हणून चांगलं राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे चांगलं. आता लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या गळ्यात काय घालते मरोस्तो काय घालते मंगळसूत्र. तोपासून मंगळ हे नवऱ्याच्या माग आणि त्याचं सूत्र आहे बायकोच्या माग. विठ्ठल एकानं मला विचारलं महाराज सांगा हळदीवरचा आता. ओ दाजी ओ विठ्ठल एकानं मला विचारलं होय महाराज लग्नाच्या दिवशी हळद काऊन लावतात. म्हणलं बाबू थांब तुला सांगतो. मुका मार लागलं आंबी हळद लावतात. कळालं का तुम्हाला. ज्याला कळालं त्याला कळालं. आंबी हळद लावतात. तसंच मग म्हाताऱ्या बाया नवरदेवाच्या कानात सांगतात लावून घे माय लावून घे आयुष्यभर मुकाच मार खायचा. म्हणून काय करायची हळद लावतात. बघा मग तुकोबाऱ्या काय सांगतात पहिला फळ असा आहे बी शुद्ध आहे. दुसरा फळ असा आहे वाणी अमृतासारखी आहे. आणि तिसरा फळ अभंगाचा तिसऱ्या चरण सर्वांग निर्मला 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 चित्तदैशे गंगा जल चित्तदैशे गंगा जल चित्तदैशे गंगा जल मुखी अमृता जीवानी मुखी अमृता जीवानी
गंगाजळ टाळी टाळी पखवाजासाठी टाळी वाजवा एकदा पखवाजासाठी. जोरात जोरात. वा वा सर्वांग निर्मळ आणि चित्ता जैसे गंगाजळ. सर्वांग निर्मळ आता कसं वरून किती घासलं, किती स्क्रब केलं, किती मास्क केलं तर तसं निर्मळ का नाही. ज्यांनी संसाराला लाथ मारली तसा सर्वांग निर्मळ. अहो राथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. अभंग आहे बळीयाची अंकित आणि आम्ही झालो बळीवंत. बघा अहो आता केला षड उर्मीचा मार. षड म्हणजे 6 प्रकारचे विकार. तिच्यातलं एक विकार इतका घाण आहे ते म्हणजे काम. काय म्हणजे कामामध्ये आता 2 इच्छा निर्माण होतात. एक स्त्रीविषयी इच्छा आणि एक धनाविषयी इच्छा. धनाविषयी इच्छा जर का सांगायची झाली तर कबीर धनाविषयी इच्छा सांगायची झालं तर तुकोबराय भंडारा डोंगरा नामचिंतन करायचे. काय करायचे? नामचिंतन करायचे. असा खूप दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबरायांच्या घरचा मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मेला आणि तुकोबरायाची पत्नीही अन्न करता मेली. दुष्काळी पिढीला द्रविणीला मान स्त्री एक अन्न करता मेली. म्हणून ही गोष्ट राजांना कळाली. राजांनी मोहऱ्या भरू ताट तुकोबरायांच्या घरी आणले. तुकोबरायांनी ते स्वीकारले नाही म्हणून तुकोबराच्या शिळेवर बसून भजन करतात. ते शिळेवर ते दगड नेऊन ठेवले आणि तुकोबराय गेले बघितले तर काय या शिळेने धनाचा स्वीकार केला म्हणून तुकोबराय दुसऱ्या शिळेवर बसण्याकरता जाऊ लागली. तेव्हा ती शिळा बोलली, म्हणली महाराज तुम्ही आज काहून माझ्यावर बसत नाही. तेव्हा तुकोबराय सांगतात अगं तू त्या शिळेला तू काय केलं तू काय केलं त्या धनाचा स्वीकार केला. तुका म्हणे धन आणि धनासाठी देते प्राण. तू त्या धनाचा स्वीकार केला मग ते दगड दिशा फुटला. इंद्राच्या दोहामध्ये स्नान केली पुन्हा आला आणि मग तुकोबराय तिच्यावर बसून भजन करत होते. अहो आता तुम्ही म्हणता दगड कसा बोलला. अहो सांगतो तुम्हाला माऊली ज्ञानोबारायांनी ज्या खांब्याला टेका दिला त्या खांब्याचं मंदिर आहे. तुकोबराय ज्या शिळ्यावर बसले त्या शिळेचं मंदिर आहे. माऊलीनं जी भिंत चालवली त्या भिंतीचं मंदिर आहे. माऊलीनं जे रेडा बोलवला त्या रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. म्हणून संतांच्या जे संगतीत गेलं त्या सर्वांचंच काय आहे तो मंदिर आहे. बघा माझं म्हणणं काय धन म्हणजे संतांच्या ठिकाणी धनाविषयी काम आहे का? आहे का? एक कळालं तुम्हाला संतांच्या ठिकाणी धनाविषयी काम आहे का? आहे का? बोलत चला. धनाविषयी सुद्धा काम नाही. बघा आता राहिलं स्त्रीविषयी काम. स्त्रीविषयी काम सांगायचं झालं तर सज्जन कसाई हे एकदा जगन्नाथाची यात्रा करत होते. आणि जगन्नाथाची यात्रा करत असताना असं म्हणजे पाऊस वारंवादन होतं. एका मंदिरावर झाडलोट केली व आपलं आतरून पांघरून टाकलं. 5 घरं मधुकरी मागण्याकरता गेले. पहिल्या घरी गेले म्हणाले बाई मधुकरी. तर बाईनं मधुकरी आणली म्हणली. तेव्हा महाराज म्हणले तेव्हा बाई म्हणली महाराज इतक्या पावसाचं कुठं मधुकरी मागता जेव्हा ना आमच्याच घरी. महाराज मग काय केलं झोप त्या घरी जेवले. बाई म्हणली झोपा ना महाराज आमच्या घरी. महाराज तिथं झोपले गेले आणि बाई म्हणते महाराज माझं एक काम आहे पूर्ण करसाल का? तेव्हा सज्जन कसं आहे महाराज म्हणले बाई तुझा नवरा आहे तुला जे काम करायचं तर त्याच्याकडून पूर्ण करून घे. मी काय पूर्ण करणार नाही. तेव्हा त्या बाईला वाटलं महाराज आपल्या नवऱ्याला भितो म्हणून दिशा उखर घालून नवऱ्याचा जीव घेतला. तरी सुद्धा महाराज म्हणले बाई आम्ही तसे नाही. आम्ही एक स्त्री माती समान मानतो. आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. बघा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे म्हणून काय आम्ही दुसरी स्त्री माते समान मानतो. दैवत माते न करी जायाचे
दैवत माते न करिता जास आम्ही विष्णुदास दैशेनो हो आम्ही विष्णुदास दैशेनो दैवत माते न करिता जास 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 आम्ही विष्णुदास दैशेनो हो आम्ही विष्णुदास दैशेनो दैशेनो माते न करी सायास आम्ही विष्णुदास दैशेनो आम्ही एक परस्त्री आमच्या माते समान मानतो आम्ही ती परस्त्री आमच्या आई समान मानतो बघा अहो मग काय झालं ती बाईनं गरबरा केला म्हणली हे महाराज माझ्यावर बलात्कार करतोय असं म्हटल्याच्या नंतर सजन कसाईचे दोन्ही हात तोडले आणि सजन कसाई महाराजांनी तरी सुद्धा यात्रा सोडली नाही जगन्नाथाजवळ गेले म्हणे देवा अरे असं काय चुकलं माझे दोन्ही हात तोडण्यात आले तर जगन्नाथ सांगतो बघ जगन्नाथ जातात आणि चित्रगुप्ताकडून ती फुटेज आणतात आणि फुटेज अशी दाखवतात बघ त्या जन्मात जी गाय आहे ती या जन्मातली बाई आहे त्या जन्मात जे खाटीक आहे ते या जन्मातला त्या बाईचा नवरा आहे आणि त्या जन्माचे भगव्या कपड्यावाला तू ते आहे तर या जन्मातला तू आहेस सांगलं गेलं आणि मग काय झालं सांगतात अरे ती गाय खाटकाच्या तावडीतून पळू लागली आणि ती खाटीक त्या गाईच्या मागं लागला आणि ती गाय खाटकाच्या तावडीतून पळू लागली तर ती खाटीक तुला विचारतो सांगणार आहे सांग ती गाय कोणीकडे गेली तर तू म्हणलास ज्या डोळ्यांनी पाहता येतं त्या डोळ्याला सांगता येत नाही आणि ज्या तोंडाने सांगता येतं त्या तोंडाला पाहता येत नाही तर त्या खाटकाने गरबरा केला आणि तू म्हणला जाऊ दे इकडं भेटल गाय असं म्हणल्याच्या नंतर खाटीक त्या दिशेने गेला गाय भेटली गाईचे तुकडे तुकडे केले म्हणून त्या जन्मात खाटकानं गाईला मारलं या जन्मात गाईनं म्हणजे त्या माणसाच्या बायकोनं त्या माणसाला म्हणजे खाटकाला मारलं या दोघांचं मिटलं तिच्यातला राहिलास तू ज्या हाताने तू गाय दाखवली ते हात तुझे म्हणून बघा तू संतांच्या ठिकाणी स्त्रीविषयी काम नाही आणि धनाविषयी काम नाही त्यांचे सर्व गेलेलं आहे आणि ते निवांतात बसलेले आहे अभंगाचं चौथं चरण बारकुमाई जय हो टाळी वाजवा वाह जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द सांगतो ऐका
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला नसता तर मी तो उभा असतो का? बोलत चला, मी तो उभा असतो का? मंदिरात प्रवचन कीर्तन सप्ताह झाला असता का? नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला म्हणून हे सर्व होत आहे. अहो हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या सरकल्या नंग्या तलवारी आणि मुघल परती माघारी. शिवबा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असताना, 10 वर्ष जगला असता तर मुघलांच्या कपाळी सुद्धा भगवाच लागला असता, भगवाच लागला असता. अहो आज काय झालं? आमच्या घरापुढची तुळशी गेली, आमच्या घरातली माणसं आळशी घाली, आमच्या घरापुढचा सडा गेला, आमच्या घरात राडा झाला. मेरा दिल तेरे पे फिदा है अशी म्हणणारी तरुण कार्टी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यायला लागली. काय होता पूर्वीचा इतिहास? बारीक बारीक काय होता पूर्वीचा इतिहास? शहाजीराजे भोसले व लखुजीराव जाधव हे निजामशाहीमध्ये काम करत होते आणि निजामशाहीमध्ये काम करत असताना लखुजीराव जाधवांनी आपली कन्या भोसल्यांना देऊन टाकली. अहो मग काय झालं? निजामशाहीने जाधवांचं आणि भोसल्याचं युद्ध लावलं. युद्धामध्ये भोसल्याचं सैन्य मारलं गेलं, चिरडलं गेलं, जाधवाचं सैन्य मारलं गेलं, चिरडलं गेलं आणि शहाजीराजे भोसल्यांच्या तरवारीनं लखुजीराव जाधवांचा मुलगा दत्ता जाधव मारला गेला. दत्ता जाधव मारला गेला, तळपायाची आग मस्तकाला गेली. आपला मुलगा मेला म्हणून तलवार काढली, रणांगणात उतरले आणि युद्ध चालू झालं. युद्ध असा जोमात चालू झालं. तेव्हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी ठरवलं आता करायचं काय? मरायचं कोणासाठी आणि वाचायचं कोणासाठी? अहो मागा पुढचा न विचार करता मेंढ्यातली तलवार काढली, रणांगणात उतरल्या आणि बापाच्या तलवारीला तलवार लावली. म्हणाले बाबा आधी यायचा जीव घ्यायच्या आधी माझा जीव घ्या लागा. अच्छा ते राजमाता जिजाऊ आऊसाहेब, अहो त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह झाला आणि एक रत्न त्यांच्या पोटामध्ये वाढायला लागले. पोटामध्ये रत्न वाढत असताना आऊसाहेबांनी तुकोबारांचा गाथा माऊलीचं चरित्र सांगणं चालू केलं. ते रत्न जन्माला आलं, शिवनेरीवर शोभा जन्माला. राजाचं अधिपती दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती नामाला नाही कुणाची भीती. जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. सत्यम महाराज ते रत्न जन्माला आलं, रत्न जन्माला जैता म्हणायला लागली. किसी के पेट में से तो सांप पैदा होता है, किसी के पेट में से तो पाप पैदा होता है, लेकिन माँ साहब राजमाता जिजाऊ ऐसी माँ थी उसके पेट में से बापों का बाप छत्रपति पैदा हुआ है. माझा शुभ जन्मला, माझा शुभ जन्मला, जिजाऊच्या पोटी शुभ जन्मला, माझ्या जिजाऊच्या पोटी माझा शुभ जन्मला.
माझा शुभ जन्मला जय भवानी शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पोटी शुभा जन्माला आला अजंता म्हणली नवल नाही पण त्या लाल मातीच्या कणाकणाला आनंद झाला लाल मातीच्या कणाकणात सुगंध सागर वाढला जिजाऊ पोटी बाळ शुभा जन्मला जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ अरे रयतेच्या रक्षणासाठी उचलली तलवार दुश्मनाला ठार करून केले उपकार केलेल्या त्या उपकाराची देवदरासी जाण अरे मावळ्या अरे कार्तिकी. तुला शिवरायाची आण तुला शिवरायाची आण तुला शिवरायाची आण तुला शिवरायाची आण हो बाळराजे वाढत वाढत असताना तलवारबाजी पट्टा चालायचं शिकत होते शिकले आणि एकदा काय झाले एका मेण्याच्या पडद्याच्या आतून महिलांचं नृत्य बघत होते महिलांचं नृत्य बघत असताना आऊसाहेबांना गोष्ट कळाली आई साहेब आल्या कान पाकटीत भुका टाकला राजे तुम्हाला स्त्री वाचवणारा शिव्या व्हायचं नाही तर तुम्हाला स्त्री वाचवणार छत्रपती शिवबा व्हायचं छत्रपती शिवबा व्हायचं अहो मग काय झालं एकदा रांगाच्या पाटलानं स्वराज्याच्या स्त्रीची आबरू लुटली इज्जत गेली म्हणून तिनं ही थोडी मारून जीव दिला मग काय झालं राजांना कळालं राजा म्हणाले आणा त्या रांगाच्या पाटलाला दरबारात हजर केल्याच्या नंतर म्हणले याचा उजवा हात करंग करा डावा पाय करंग करा उजवा पाय करंग करा डावा हात करंग करा याचा चौरंग करून मंडपात बसवा चौकात बसवा म्हणल्याच्या नंतर आऊसाहेबांना विचारलं राजाने आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य का नाही आऊसाहेब म्हणली आहो राजे याचा पाप किती मोठं याला तुम्ही मृत्यूदंड द्या पाहिजे होता राजे म्हणतात आऊसाहेब याचा पाप इतकं मोठं याला मृत्यूदंड द्या पाहिजे होता पण येणारा जाणारा म्हणेल स्वराज्याच्या स्त्रीच्या पत्राला जरी हात लागला ना त्याचा रांगाचा पाटील केला जाईल अच्छा छत्रपती शिवाजी महाराज होते एकदा काय झालं औरंगजेबाच्या बहिणीच्या पोरीला उचलून देण्यात आलं और बहन थे भाईजान मेरी बच्ची को किसी ने उठा के ले गया कोई ने उसको उठा के ले गया शुभा का सैन्य आया था उसने उठा को ले गया होगा तो म्हणतो अग चुप कर पक्षी हो शुभा किसी की गर्दन मोड़ सकता है किसी की उंगलियां छाट सकता है लेकिन वो परकों के स्त्री से बेटी को हाथ नहीं उठाता है असे होते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जिजाऊची पुण्याई